नमस्कार भारतीयांनो, स्वागत आहे आपलं. हा माईक वगैरे लावतो मी आणि तुमच्याशी बोलतो. काय सगळीकडे हिरवळ, पाऊस वगैरे, मस्त थंड वातावरण. गरम गरम भजी खात असेल कोणी, कुठे दरड कोसळते, कुठे मिसिंग लिंक मध्ये चिखलाचा थर, दगडाचा थर आहे, कुठे कोणी पाण्यामध्ये नाव घेऊन एन्जॉय करतंय, कोणी आपल्या मुला मुलींना शाळेला सोडायला जातंय. कुठे दुःख आहे तर कुठे आनंद आहे. आपल्या मुलांकडे बघा, महिला मंडळ, आनंद वाटतोय ना, घरात लक्ष्मी जन्माला आली. हळूहळू तिचे उले उलेशे पाय टाकणार, मग शाळेला जाणार. मग तुमची लहानशी चिमुकली 10 वर्षाची, 12 वर्षाची, 13 वर्षाची होणार. तुमची 13 वर्षाची चिमुकली झाली ना, इथं 3-3 वर्षाच्या चिमुकलीला सोडलं जात नाही. आनंद वाटतोय ना. राजस्थान मध्ये एका 13 वर्षीच्या चिमुकलीवर, होय महिला मंडळ नीट ऐका, राजस्थान मध्ये एका 13 वर्षाच्या चिमुकलीवर एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, तब्बल 30 नराधमांनी अत्याचार केला. 30 नराधमांनी. 17-18 जून, काही दिवसांपूर्वी त्या मुलीला एका ई रिक्षा चालकाने तिचं अपहरण केलं. तिला एका हॉटेल मालकाला विकलं गेलं. एका हॉटेल मालकाला विकल्यानंतर तिथे काही नराधमांनी तिच्यावर अत्याचार केला. तिला दुःख जाणवू नये, ती आरडाओरड करू नये आणि तिला वेदना सहन होण्यासाठी तिला दारू पाजण्यात आली जबरदस्ती. तिला दारूचा नशा करण्यात आला. त्या दारूच्या नशेमध्ये तिच्यावर बलात्कार झाले, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला. अहो, एखादी स्त्री असते ना धष्टपुष्ट, ती सुद्धा एकापेक्षा दोनापेक्षा जास्त लैंगिक छळ सहन नाही करू शकत. तिचं शरीर कुठेतरी वेदना होतात. अरे, मिरची खाल्ली ना भडव्यांनो, मिरची खाल्ल्यावर सुद्धा तुमच्या लिंगातनं, तुमच्या मुतायच्या जागेवर जळजळ होते, जळजळ. नुसती 4 मिरची जास्त खाल्ली तर. त्या लहानक्या 13 वर्षाच्या मुलीवर 5 दिवसापर्यंत लागोपाठ 30 वेळा 32 वेळा बलात्कार झाला. तिला दारू पाजण्यात आली. हॉस्पिटलमध्ये तिला आता ऍडमिट करण्यात आलेलं आहे. त्या 4-5 हॉटेलींवर बुलडोजर फिरला. काय उपयोग आहे? उपयोग काय बुलडोजर फिरवून? आज त्या मुलीवर लैंगिक अत्याचार एवढा भरमसाठ करण्यात आला. अरे, एखादी वेश्या असते ना, वेश्या, ती सुद्धा ना दिवसातून फक्त 2 ते 3 गिराईक जास्तीत जास्त, कारण ती स्वतःचा देह विकून स्वतःचं पोट भरते. म्हणून ती त्या नराधमांचा लैंगिक अत्याचार सोसते, काही पैसे घेते. पण ती 13 वर्षाची चिमुरडी, 13 वर्षाची, तिचं वय काय, तिचे अवयव काय बॉम्ब मारत असतील, तिला काय वेदना झाल्या असतील तो नशा उतरल्यानंतर. दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार. या पृथ्वीवर कधी कधी वाटतं ना, कधी कधी एखादा दगड यावा आणि ही पृथ्वीच नष्ट होऊन जावी. कधी कधी वाटतं आमच्यासारख्यांना की ह्या पृथ्वीवर आम्ही जन्म का घेतला, या पृथ्वीवर आम्ही जन्म का घेतला आणि माणसाच्या जन्माला का आलो आम्ही. अहो, ठीक आहे ना, ठीक आहे. अहो, ठीक आहे की आहे ना, वय असतं ना एखाद्या मुलाचं, मुलीचं. 13 वर्षाच्या मुलीवर आहे का तुमच्या मुली सुरक्षित आहे का? तुम्ही ज्या मुलीला आता लहानाचं मोठं करताय, आहे का विश्वास? कोणावर उरलाय का आता विश्वास? रिक्षा चालक, कोणी कुठल्या नोकरीला असेल, कोणी काय हुद्द्यावर असेल, आहे का तुमचा कोणावर विश्वास उरलाय का? आताच हे जग कलियुगात लहान लेकराला सुद्धा सोडत नाही. गृहमंत्री मोदी, अरे मोदी 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 करून तर मोदी, त्याने तरी ह्या रिएक्शन दिली पाहिजे होती, त्याचं तरी स्टेटमेंट आलं पाहिजे होतं. झोपलाय का मोदी? मोदी साहेब म्हणता म्हणता तुमची किंमत पार उतरली त्या मोदीची आमच्या मनातून. एवढी मोठी घटना होऊन सुद्धा त्याचं स्टेटमेंट येत नाहीये मोदीचं. झोपलाय का? पंतप्रधान आहे यार तू, एका देशाचा
तुझा मान सन्मान होता एकेकाळी आमच्या मनामध्ये, पण तू पाक उतरलाय, पाक तुझी लायकी लोक काढायला लागलेत. एका विशिष्ट पदावर आहे, तुमची ना अशी खोलून मारायला पाहिजे, तेव्हा तुम्हाला ते ना वेदना जाणवतील. त्या 13 वर्षाच्या मुलीवर काय वेदना झाल्यात. कुठल्याही राज्याचा मुख्यमंत्री असो, कुठलाही राजकारणी असो, जेव्हा त्याच्या मुलीवर आणि त्याच्यावर स्वतःवर अशी मारली जाईल ना, तेव्हा कळेल त्याला त्या वेदना काय असतात, तेव्हा कळेल त्याला बलात्कार काय असतो. कुठे गेले बजरंग दलवाले, RSS वाले, कुठे गेले काँग्रेसी, कुठे गेले भाजप, कुठे गेली सपा, कुठे गेली राष्ट्रवादी. येत आहे का तुमचे स्टेटमेंट? तुम्ही द्यायला पाहिजे हो, तुम्ही माणूस आहात, माणूस द्यायला पाहिजे स्टेटमेंट. तुमचे व्हिडिओ त्या मुलीबद्दल सहानुभूतीचे तरी यायला पाहिजे. अरे लहान लेकरू ते. बास आता, भरपूर झालं. नथुराम गोडसे, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, लॉरेन्स बिश्नोई यांची देशाला गरज आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.